एव्हरीवन, आज आपण मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझमवरती PYQs बघणार आहोत. पण JEE ॲडव्हान्सवरती आलेले क्वेश्चन्स. तर तुम्हाला इथे एक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे, वायरचं एक सेटअप दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्यू टू फ्लो ऑफ करंट ह्या पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल असा प्रश्न विचारला त्यांनी. ABCD 4 ऑप्शन दिलेले आहेत, डायरेक्शन दिलेले आहेत IJKचे. तर आपल्याला माहीत आहे की समजा एखाद्या वायरमधनं जर करंट फ्लो होत असेल तर राईट हँड थंब रूलनुसार कर्ल फिंगर जे असतात ते दॅट इंडिकेट्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता जर मॅग्नेटिक फील्ड कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तर हे करंट वरती जात आहे तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, इनवर्ड असणार आहे. करंट या डायरेक्शनने फ्लो होतं तर मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इनवर्ड. हे डाऊनवर्ड डायरेक्शनने जात आहे, जर डाऊनवर्ड डायरेक्शन जात असेल तर त्याच्याभोवती कर्ल फिंगर केलं तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे असणार आहे ते इनवर्ड असणार. म्हणजे थ्रूआउट दिस सेटअप एवढं जे काय कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टमुळे जे काय मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे त्याची डायरेक्शन काय असणार आहे, इनवर्ड असणार आहे. म्हणजे इंटू दी बोर्ड असणार आहे. ओके, काय जसं इंडिकेट करतो आपण, दिस इंडिकेट्स परपेंडिक्युलर अँड इंटू दी बोर्ड, ही डायरेक्शन त्याची असणार आहे. राईट. तर आता प्रत्येक पार्टचा बघू. आता हे जे सगळे वायर्स आहेत जे ह्या पॉईंटमधनं जात आहेत, म्हणजे आता BC वायर पुढं जाऊन ओमधनं जाते, त्यानंतर OD वायर हे इट पासेस फ्रॉम O. जेवढे काय पार्ट्स आहेत जे ओमधनं त्या पॉईंटमधनं जात आहेत त्याच्यामुळं डेव्हलप होणारा मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, 0 असणार आहे. तर रिमेनिंग जे वायर्स आहेत म्हणजे कोणते, AB, त्यानंतर हे CHD आणि त्यानंतर हा आर्क म्हणजे EFI, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. तर तो काय होणार आहे आपण बघूया. बाकी याच्यामुळं तर 0 असणार आहे, कारण ही वायर जाते ओमधनं, याच्यामुळे होणार नाही. ही वायर ओमधनं जाते, याच्यामुळे होणार नाही. ही वायर जाते, याच्यामुळे होणार नाही. राहिला कुठला पार्ट, हे कम्प्लीट तर होणारच नाही, कारण का ओमधनं पास होते. तर हा सेमी सर्कल, हा आर्क आणि ही वायर याच्यामुळे डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड बघू आपण. तर AB मुळे काय होणार आहे मॅग्नेटिक फील्ड, AB मुळे काय होणार आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला μ0/4π I अपॉन L काय आहे, टोटल ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स, तर L आहे इंटू साइन ऑफ. आता ह्या पॉईंट पासून B आणि ह्या पॉईंट पासून A हे दोन अँगल काय काय आहेत, हे L, हा अँगल आहे. आता हे डिस्टन्स आहे L आणि हे पण डिस्टन्स आहे L. म्हणजे थिटा काय होणार आहे, tan इनवर्स L/L म्हणजे 1, tan इनवर्स 1 म्हणजे 45. म्हणजे हा अँगल झाला 45, sin phi 1 झाला 45 प्लस ह्या पॉईंट मधनं पास होणारी लाईन आणि हे पॉईंट, म्हणजे हे दोन्ही ओव्हरलॅप होतात त्यामुळे अँगल 0 असणार आहे. त्यामुळे sin 0, sin 45 प्लस sin 0, बरोबर. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, μ0/4π I अपॉन L. आता डायरेक्शनचं जर बघायचं झालं तर के डायरेक्शन इथे त्यांनी काय सांगितले, IJK म्युच्युअली परपेंडिक्युलर, आणि के म्हणजे काय आउटसाइड डायरेक्शन दाखवले. पण आपलं मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे त्यामुळे केच्या ऑपोजिट असणार आहे. त्यामुळे मायनस ऑफ के कॅप, कारण काय इथे डायरेक्शन इथं सगळे ABCD ऑप्शन मध्ये के कॅप त्यांनी दिलेलं आहे, बरोबर. मग आता sin 45 म्हणजे काय झालं, 1/√2. के कॅपला के कॅप तसंच ठेवलं आपण, मायनसला मायनस तसंच ठेवलं. सो I अपॉन μ0 I अपॉन L इंटू √2 पाय इंटू असा बरोबर आपण L इंटू 4 पाय, हे के कॅप. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. आता दुसरा पार्ट असणार आहे CHD. सो BCHD याच्यामुळे काय असणार आहे, अगेन असा फ्लो होत आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आतच झाला. तर फॉर्म्युला काय असणार आहे, μ0/4π I अपॉन रेडियस काय L/2 इंटू, आता हा सेमी सर्कल आहे म्हणून नुसता थिटा कन्सिडर करायचा. तर थिटा काय, सेमी सर्कल, हा अँगल किती आहे, 180 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, पाय. सो काय झालं, 2 झालं, पाय कॅन्सल झालं. सो मायनस μ0 I अपॉन 2L, इथं के कॅप तर आहेच आहे, के कॅप. हे झालं CHD ह्या आर्कमुळे. तर नेक्स्ट EFI हा आर्क. आता CHD झाला, आता EFI मायनस μ0/4π इंटू I डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे. आता हे जर L/2 आहे तर हे रेडियस किती आहे, ह्याची रेडियस जी आहे ती L/4 त्यांनी दिलेली आहे. सो इट इज L/4 इंटू डिस्टन्स, अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 90 डिग्री. सो π/2 इंटू के कॅप. याच्यामध्ये 4 गेला, हे पाय गेला. सो मायनस μ0 I
डिवायडेड बाय 2L के कॅप. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आता सगळ्याच पार्ट्समुळे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होते. तर त्याचं नेट जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर सगळ्याच एकाच डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यामुळे त्याची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. सो बी नेट दॅट विल बी इक्वल टू 1 + 2 + 3 जे काय व्हॅल्यू आलेले आहेत ते बघा. तर हे 1 हे आलेलं आहे μ0 I आपण, त्यानंतर हे 2 आलेलं आहे CHD मुळे आणि हे EFI मुळे, बरोबर. या सगळ्यांचे ॲडिशन करायचं तर याच्यामध्ये कॉमन पार्ट कोणता निघणार असेल तर दॅट इज -μ0 I अपॉन L. हे μ0 I अपॉन L सगळीकडे आहे, बरोबर आहे. मायनस के कॅप पण सगळीकडे आहे. राहिलं काय इथं 4√2π. सो 1 अपॉन 4√2π प्लस, आता इथं बघा -μ0 I अपॉन 2L, -μ0 I अपॉन 2L म्हणजे 1/2 ऑफ μ0 I अपॉन L, हाफ प्लस हाफ 1. सो ह्याला काय म्हणता येईल आपल्याला, μ0 I अपॉन L तर आपण कॉमन काढलेलं आहे, प्लस दोघांची ॲडिशन केल्यामुळं 1 झालं. तर हे झालं तुमचं ऑप्शन ए. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर.